इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 100 मुले व 100 मुलीसाठी प्रति जिल्हा 200 याप्रमाणे 36 जिल्ह्यांसाठी एकूण जिल्हानिहाय 2 याप्रमाणे 72 वसतिगृह कार्यान्वित करण्यास दिनांक 28/2/2023 च्या शासन निर्णयाने मान्यता दिली होती। ऑगस्ट 2024 मध्ये चंद्रपूर येथील व इतर जिल्ह्यातील सप्टेंबर 2024 मध्ये वसतिगृहाचे उद्घाटन झाले। ओबीसींच्या शासकीय वसतिगृहात शासनाची मेस नसल्यामुळे त्यांना बाहेरून जेवण घेण्यासाठी भोजन भत्ता म्हणून दर महिना 4500 रुपये व विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता 600 रुपये तर विद्यार्थिनींना 800 रुपये अशा प्रकारे 5100 व 5300 रुपये देण्याची व डीबीटी द्वारे दर महिना त्यांच्या खात्यावर देण्याची शासनाच्या दिनांक 29 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार तरतूद आहे। परंतु 5 महिने झाले तरीही विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निर्वाह भत्ता मिळाला नाही। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे। अनेक विद्यार्थी भोजन भत्ता लवकर मिळतील या आशेने मित्राकडून, नातेवाईक त्यांच्याकडून कर्ज घेऊन मेसचा खर्च भागवत आहे। परंतु आता 5 महिने होत आले तरीही भोजन भत्ता मिळाला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। विद्यार्थ्यांना त्वरित भोजन भत्ता व निर्वाह भत्ता देण्यात यावे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज केले आहे, त्यांची निवड यादी लावण्यात यावे अशा अनेक विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण कराव्या। अन्यथा 4 फेब्रुवारी 2025 ला मेसचे रिकामे डबे घेऊन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर चंद्रपूर येथे ठिय्या देऊन डब्बा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल डहाके यांनी दिला। ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निर्वाह भत्ता मिळालेला नाही। हे ओबीसी विद्यार्थी मागील 5 महिन्यापासून नातेवाईकांकडून, मित्रांकडून उधारवाढी करून आपल्या भोजनाचा खर्च भागवत आहे, मेसचा खर्च भागवत आहे। आज विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ओबीसी मंत्री यांना आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन दिलेलं आहे। आज महाराष्ट्रामधलं जे मंत्री आहेत ते तुपाशी आहेत आणि आमचे ओबीसी विद्यार्थी उपाशी, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून येणाऱ्या 4 तारखेला 4 फेब्रुवारीला आम्ही चंद्रपूर इथे मोठं आंदोलन करत आहेत, डब्बा आंदोलन करत आहेत। मेसचे रिकामे डबे घेऊन येणार आहे आणि या इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर आम्ही त्या ठिकाणी डब्बा आंदोलन करणार आहेत आणि सरकारला या ठिकाणी जागवण्याचा प्रयत्न करणार।